श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थ वंदे नंतगुणार्णवं। पंचपरमेष्ठी भगवान की हाथ वर करून जय कर द्यायचा। सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, शांत संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये आचार्यांनी ध्यानाला एक उत्कृष्ट नगर सांगितलं होतं आणि ते नगर जीन शासनाच्या भूमीवर वसलेलं आहे। चारित्ररूपी त्याला कंपाऊंड आहे, विवेकरूपी त्याचा दरवाजाने ते सुशोभित आहे, जिनेंद्र देवांच्या आज्ञारूपी चारी बाजू दरीनं ते सुरक्षित आहे, गुप्तीरूपी वज्राची त्याला कडी लॉक आहे, श्रेष्ठ तपस्यनरूपी योद्धा त्या नगरामध्ये भरलेले आहेत, उत्तम क्षमाधी 10 धर्मांच्या माध्यमातून त्यांचे मंत्रिमंडळ सुशोभित आहे, रक्षा करण्यासाठी सम्यक ज्ञानरूपी कोतवाल आहे आणि याच्या सीमेच्या शेवटी संयमरूपी बाग गार्डन आहे। कषायाने कामरूपी शत्रूंच्या समूहाला आणि पंचेंद्रिय रूपी चोरांना या नगरामध्ये प्रवेश करता येत नाही आणि म्हणून या नगराची जी मुख्य तत्व आहे ध्यान, त्याचं भंग करणं शक्य नाही। अशा अनेक प्रकारच्या विशेषणांनी ध्यानरूपी नगराची आपण पूर्वचर्चेमध्ये चर्चा केलेली होती। आज ते सांगतात की वे ध्यानरूपी नगरी के स्वामी मोहरूपी शत्रु को जीत कर मोक्ष साम्राज्य को प्राप्त करते। ध्यानरूपी नगरामध्ये नगराचे जे स्वामी आहेत ते महामुनिराज, ते मोहरूपी शत्रूला जिंकून मोक्ष साम्राज्याची प्राप्ती ते कसं करतात याचं उदाहरण इथं सांगत आहेत। निशंक गुणमाकृष्य दृगाधीशरवर्षणै मोक्षराज्याय निगणन्ति ससैन्यं मोहविद्विषं ततो हत महामोहा निर्दुत्कर्मशत्रवः वर्जन्ति मुक्तिसाम्राज्यं शाश्वतं ते सुरार्चिताः। आचार्य भगवान सांगतात, वे ध्यानरूपी नगर के स्वामी मुनिराज निशंकित रूपी डोरी को खींचकर रत्नत्रय रूपी बाणों की वर्षा करते हैं और मोक्ष रूपी राज्य को प्राप्त करने के लिए समस्त सेना के साथ मोहरूपी शत्रु को मार डालते हैं। आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात की ध्यानरूपी नगराचे जे स्वामी आहेत कोण आहेत? महामुनिराज। ऐकायला का झोपायला आहे? ऐकायला आहे।
असे ते महामुनिराज. इथं आपण याचं चिंतन करायचं आहे की ध्यानरूपी नगराचे महामुनिराज स्वामी, स्वामी म्हणजे मालक कोण आहेत तर महामुनिराजच असतात, सामान्य मुनी पण नाही. मी प्रसंग आला की मुद्दामने एक विषय तुमच्या पुढं मांडतोय आणि ते 4 महिने ज्या त्या प्रसंगाला धरून मी मांडणार आहे की काही लोकांची आपल्यात मान्यता आहे, आपल्यात सुद्धा 2-4 लोक असू शकतात, कारण संपर्क आणि सान्निध्याचा प्रभाव असतो. पण आगमाच्या शब्दामध्ये कधी छेडछाडी करायचं नाही. ह्या नगराचे, कुठलं नगर, ध्यानरूपी, ध्यानरूपी नगराचा स्वामी कोण असतो तर फक्त ते महामुनिराज असतात. पण अलीकडे हे सम्यक दृष्टी श्रावक, चतुर्थ गुणस्थांवरती श्रावक, त्यांना सुद्धा फार मोठं ध्यान लागतं आणि ते ध्यानामध्ये मग्न होतात आणि आत्म्याचा अनुभव त्यांना स्वभावाचा, स्वरूपाचा अनुभव होतो. अशी एक चर्चा वेळोवेळी प्रसंगाला धरून मांडली जाते. पण नियमसार घ्या, प्रवचनसार घ्या, पंचास्तिकाय घ्या, समयसार घ्या, कोणतंही शास्त्र घ्या, ध्यान करण्याचा अधिकारी हे फक्त दिगंबर मुनी महाराज असतात. आणि हे महाध्यान करण्याचे अधिकारी महामुनिराजच असतात. सामान्य साधूसुद्धा ह्या आत्म्याच्या ध्यानाच्या स्थिरतेमध्ये स्थिर राहू शकत नाही. मग आचार्यांनी एवढं सगळं व्यवस्थित महामुनिराज हाच स्वामी आहे हे एवढं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक स्वतःच्या विचाराला प्रस्थापित करण्यासाठी आणि आपल्या विचाराचे अनुयायी गोळा करण्यासाठी, आणि मग तुम्हाला काय बिनकाम करता किती जास्त मिळेल तेवढं तुम्हाला तयारच असतं याचा, तसं बिन त्याग करता, बिन काय सोडता, नुसता देवापुढं बसलं आणि नुसतं आत्मा आत्मा म्हटलं तर मग ध्यान लागतंय, मग कर्माची निर्जरा होते, असं सगळं म्हटलं की मग तुम्हाला हे कशाला त्याग करायचं, कशाला रात्री भोजन त्याग करायला लागते. नुसता बसलं की आत्मा, मी ज्ञानी आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे. नक्की तुम्ही सुद्धा स्वप्नामध्ये भारताचे पंतप्रधान होता, काय व्हायला अडचण नाही. काय स्वप्न बघायला काही अडचण, सकाळी उठल्यावर मी भारताचा पंतप्रधान आहे म्हणून गावात आणि गावात फिरायला लागला तर लगेच मिरजला कृपामयी, औषध चालू, गोळ्या चालू, हे तुम्ही शाणा असला तर. आणि जरा आणि मिथ्यादृष्टी असल्याचं तर मग लगे इकडं मोरपंख मारायला, तिकडं मोरपंख मारायला, धूप ऊद सगळं अंगावर झाडून आणि रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि लाथा घालून भूत उतरवायला आणि लिंबाच्या झाडाकडं, चिंचेच्या झाडाखाली आणि जायला आम्ही मोकळं. तुम्ही कितीही सांगा मला भूत लागलं नाही, भूत लागलं नाही, लोक स्वीकारतील नाही. हे स्वप्नवत आहे. एकाही आचार्यांनी श्रावकांना श्रावकांच्याच क्रिया करायला सांगितलं. प्रत्येकाचे स्वामी वेगळे आहेत. सगळ्याचे स्वामी सगळेच असू शकतात असं नाही. तुम्ही उत्कृष्ट धर्मध्यान करू शकता, ते पण काही आचार्यांच्या मध्ये. काही आचार्यांनी आज्ञाविच्छेद धर्मदान 3 ते 7 गुणस्थानापर्यंत सांगितलं. आचार्यांनी अपाय विच्छेद धर्मदान 4 ते 7 गुणस्थान सांगितलं. विपाक विच्छेद धर्मध्यान 5 ते 7 पर्यंत सांगितलं. आणि संस्थान विच्छेद धर्मध्यान फक्त 6-7 गुणस्थानातल्या साधूंना सांगितलं काही आचार्यांनी.
काही आचार्यांचं मत आहे चारही धर्मध्यान 4थ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापर्यंत होतात. 2 मत आहेत, ते दोन्ही मत आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. एकच मतातला जर आम्ही लक्षात घेतलो तर मग दुसऱ्या मतधारी आचार्यांना आपण चुकीचं समजतो आणि त्यांच्यावर शंका येते. तीच पुढे इथं सांगायला लागले की ध्यानरूपी नगराचे जे स्वामी मुनी महाराज आहेत ते निशंकित रूपी दोरी, आता धनुष्याची जी दोरी आहे प्रतंचा, ती कसली असली पाहिजे? ऐकू येत नाही, झोपा लागलाय? ऐकू येत नाही, कळत नाही? घुमालाय काय आवाज? हां, आपल्याला काय कळलं नसलं तर ते स्पीकरवर घालून टाकायचं, म्हणजे आपण सुटतोय त्याच्यातनं. हां, निशंकित दोरी पाहिजे. निशंकित म्हणजे काय? निशंकितचा अर्थ जिनेंद्र भगवंतांनी जसं सांगितलंय, त्यांच्या केवल ज्ञानामध्ये जसं आलंय तेच बरोबर आहे, त्याला सोडून अन्य काही बरोबर असू शकत नाही, किंवा त्यांनी सांगितलंय ते अन्य असू शकत नाही, एवढी श्रद्धा असली पाहिजे. अंजन चोर, सप्तवेशनी अंजन चोर, जिनेंद्र भगवंतांच्या विचारावर ज्याची श्रद्धा आहे, असं जिनदत्त श्रेष्ठी काय जिनेंद्र श्रेष्ठी, त्याच्यावर विश्वास ठेवून एक नोकर त्यांचा आकाशगामिनी विद्या प्राप्त करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये खाली तलवार उभं केलेत वर तोंड करून, आणि त्याच्यावरती शिकाळी बांधले. शिकाळी म्हणजे काय? हे लोणी बुट्टी, भाकरीची बुट्टी पूर्वी बांधायला दे, ठेवायला सुरक्षित. कुणापासनं? बोक्यांच्यापासनं. 2 पायाच्या नवं, 4 पायाची. हे मांजरं, बोकं, उंदर वगैरे, उंदीर वगैरे यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला अंतराळी ठेवत होतो की नाही? यशोदा मैया मै नाही माखन खायो, असल्या श्रीकृष्णांच्यापासून सुरक्षित लोणी राहण्यासाठी ते ठेवत होतं की नाही, त्याला शिकाई म्हणायचं. तर त्याच्यावर बसून नमोकार मंत्र म्हणायचं आणि ते तलवारीनं ती वरची दोरी तोडायची. जर माझी श्रद्धा त्या नमोकार मंत्रावर पक्की असेल तर मी अंतराळी राहणार, मला आकाशगामिनी विद्या प्राप्त होणार. आणि जर माझी नमोकार मंत्रावर माझी शंका असेल तर त्याच्यावर पडणार आणि मी मरणार, असा त्याचा नियम आहे. किती जण करणार सांगा कुंभोजमधली? तुम्ही पण जावा, अजून गुरुपौर्णिमा स्थापन व्हायच्या अगोदर. हे असलं काय सांगायचं नाही, सहज ऐकतं काय मिळत असलं तर सांगायचं. कष्ट करून साधना करून काही नाही. आमचा विश्वास देवावर किती आहे ज्याची तुम्ही विचारायची नाही, पण देवानं आमच्यावर विश्वास, बरं आहे का चुकीचं आहे? तुमच्यावर आमचा किती विश्वास आहे विचारायचं नाही, पण तुमचा विश्वास कुंभोजवाल्यांच्यावर असायला पाहिजे. असं चालेल? आपली श्रद्धा देव शास्त्र गुरुवर पाहिजे. आपण असं म्हणायचं नाही, आपली अवस्थाच अशी झाली. कहो ना प्यारे पिक्चर बघितलंय? कोण बघितलंय? हां, पद्मपुराण कोण वाचलाय? ते कसं वाचशील? आणि ते कहो ना प्यारेमध्ये तो मित्र आणि ती गाडीवरनं जात असतात आणि ते ट्रॉफिक, ती सिग्नल तोडतोय, सिग्नल देऊ, आणि त्याला ट्रॉफिकवाला अडवतोय. ट्रॉफिकवाला अडवल्यावरती मारत असताना तो दोस्त, मारायचं नाही, अंगाला हात लावायचं नाही, मी कोण आहे तुला माहिती आहे काय, माहिती आहे काय? मग ट्रॉफिकवाला एवढ्या जोरात बोलायला म्हणजे तो हात सोडतोय. कोण आहे? मी ह्या जिल्ह्याच्या कलेक्टरला ओळखतोय. तो काय म्हणतोय? कुंभोजवाले सांगा, मी ह्या जिल्ह्याच्या कलेक्टरला ओळखतोय. असं म्हटल्याबरोबर तो पोलीस हात सोडतोय आणि शांत उभा राहतोय आणि हळूच म्हणतोय, हा भाग वेगळा, तो मला ओळखत नाही. मी कलेक्टरला ओळखतोय, खरं कलेक्टर
मला ओळखत हे व्यवहारात असं आहे, पण निश्चयात तुम्हाला सांगतो वीतराग भगवंतांना तुम्ही अजून जाणला नाही. तुम्ही वीतराग भगवंतांना ओळखत नाही सा, पण वीतराग भगवान तुम्हाला सगळ्यांना ओळखतात. लक्षात ठेवा, कारण त्यांच्याकडं 3 लोकातील अनंत जेवढे द्रव्य आहेत त्या सगळ्यांच्या अनंत पर्यायांना ते जाणतात. सगळ्यांना जाणतात ते. आम्ही अजून त्यांना ओळखलो नाही, पण त्यांनी आम्हाला ओळखतात. ते आम्हाला ओळखतात म्हणून आम्ही सम्यक दृष्टी नाही. ज्या दिवशी आम्ही त्यांना ओळखेन आणि त्यांच्यावर शंकारहित श्रद्धा ठेवेन, त्या दिवशी आम्ही सम्यक दृष्टी होईल. पण प्रत्येक गोष्टीत आमच्या शंका, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, काय होत नाही. भगवंतांनी जसं सांगितलेत तसं सगळं करत जायचं. जो जो देखा वीरानी सो सो होई रे. जे महावीर भगवंतांनी बघितले 24व्या तीर्थंकरांनी, ते सगळं व्हायला लागले, तेच सगळं होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. कुंभोजचा चातुर्मास कसं होणार, महाराजजी काय काय करणार, महाराजजी आम्हाला किती त्रास देणार, तुम्ही त्याचं टेन्शन वाटतं घेऊ नका. मी तर घेत नाही. कुंभोजवाले माझा चातुर्मास कसं करणार आहेत का? मी किती जरी विचार चांगला केलो आणि मी किती जरी वाईट विचार केलो तर चातुर्मास कसा होणार आहे ते महावीर भगवंतांनी बघितलेत त्यांच्या कैवल्यानात. त्यामुळे मला त्याचे विचार नाही. मी फक्त माझं कर्तव्य करणार आहे. तसं तुम्ही काही काळजी करू नका. कुंभोजमध्ये चातुर्मास कसं होणार, कुंभोजवाली लोक काय करणार, कुंभोजवाली लोक काय करायचं करू देत. प्रत्येकाने मी काय करायला पाहिजे तेवढं ठरवा. बघा चातुर्मास कसा ऐतिहासिक होतो बघा. आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या घरापासून जगात सगळीकडे आम्ही एकच विचार करतो, त्यांनी काय करणार आहेत, ह्यांनी काय करणार आहेत, त्यांनी कसं करणार आहेत, ह्यांनी काय करणार आहेत, तो काय करतोय, ह्यो काय करतोय. आम्ही नुसता दुसऱ्याचीच काळजी करत बसलो. आता मी संघाचा आचार्य आहे, मी काळजी चौकशी करतोय हा भाग वेगळा. एक दीदी का आली नाही, झोपायला गेली काय, काय माहेरात आल्या म्हणून कसं पण बघायला लागली काय, काल नाही स्वाध्यायाला, कुठे गेली, का गेली, आजारी पडल्या काय, कोण आजारी पडले म्हणून बघायला गेल्या काय, भूक लागली म्हणून खायला गेल्या काय, घरातली लई माया करतात म्हणून तिथं झोपायला गेल्या. हे मी चौकशी करणं भाग वेगळं का, त्या अध्यात्माचा विषय म्हणून. पण मी पण आता लई चौकशी करत नाही. मी म्हणतोय त्यांचं सुद्धा काय होणार आहे ते महावीर भगवंतांनी बघितलेत. मी लई काळजी करून काय करायचं आहे. कुणाची काळजी कोण किती करायची आणि कशासाठी हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपलं निशंकित सम्यक दर्शन नाही. मला काय करायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे. तुम्ही म्हणणार दीदींना पण माहेर आणि सासर असते काय, नाही तसं वाटतंयच त्यांना. काय करायचं, महाराजले खावतात, महाराजली बंधनात ठेवतात, महाराज असं, मग ते सासूरवासीनं असल्यागतच होते. विचारा बंडू भैयाला. म्हणताना सारखं सारखं तुम्ही कसं महिन्यातनं वर्षातनं 2दा महिना माहेरला सुट्टीला जात आहे, तसं ते फक्त महिन्यातनं 2 वर्षातनं 2दाच महिना माझ्याकडे येतो. बाकी सगळं पैरच पेरत असतो तो. आता असू दे, आम्हाला पण काय संघाचं ब्रह्मचर्य आहे, शेवटाला पाणी पाजणार आहे. आचार्य वर्धमान सागर महाराजांना शेवट पाणी बंडूबाईच पाजूल्यात. शेवटचा हार कोणाच्या झालाय भैया, कोणाच्या झाला की नाही. तसं मला पण शेवटला पाणी तेच पाजणार आहे असं वाटते. कारण दीक्षा तर घ्यायचं काय त्याच्या मनात अजून दिसना. नुसतं घेणार आहे म्हणतात एवढं खरं. केव्हा म्हटलं तर त्या दीक्षेचं पुण्य, त्या पिंची कमंडलचं पुण्य ज्या दिवशी येईल त्या दिवशी घेतो. आता काल माझ्या तोंडात चुकून 7 महाराज आले आणि आम्ही 6 जणच आहे आणि मी म्हटलोय शेवटपर्यंत 7 होतील. बघा विचार करा जरा. निशंकित पाहिजे. आपल्या गुरूंनी बोलले तर ते करायलाच
त्याच्यावर शंका घेऊन चालणार असं मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. त्या नोकराच्या वचनावर त्यानं श्रद्धा ठेवली. जिनदत्त श्रेष्ठी धार्मिक होते. त्यांचा नोकर हे सांगितलं त्या अंजन चोराला की असं केलं तर आकाशगामिनी विद्या प्राप्त होत्या, नाहीतर मरतोय. जिनदत्त श्रेष्ठींचं एक नाव एवढं चांगलं होतं, त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास होता, ते धार्मिक आहेत म्हणून. आणि मग मी आता चोरी करून आलो आहे, मी राजाला माहिती आहे मीच चोर आहे, आणि आता मला अशी पण फाशी होणार आहे, मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे, असं पण मरणार आहे, आणि कसं मरायचंच आहे. तर एकदा त्या जिनदत्त श्रेष्ठीच्या वचनावर विश्वास ठेवून, ह्या मंत्राचं श्रद्धा ठेवून ते मेलो तर निदान शेवटला तरी देवधर्म करायचं मला पुण्य लागेल, अशा भावनेनं तो अंजन चोर वर जातो. तिथं गेल्यावर त्याला नमोकार मंत्र लक्षातच येत नाही. मग त्यावेळी तो म्हणतो, आनम तानम कचून जानम षेडजी वाक्यम प्रमाणम. मला हे मंत्र ते मंत्र नमोकार मंत्र काहीही माहीत नाही, पण जे जिनदत्त सेठजी मंत्र म्हणतात तो मंत्र या विश्वातील सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे, तो पवित्र मंत्र आहे, तो योग्य मंत्र आहे, आणि त्या मंत्रावर माझी 100% श्रद्धा आहे, परिपूर्ण विश्वास आहे, असं तो म्हणतो. आणि त्या गोष्टीला चिंतन करतो आणि वरची तलवारीनं ती दोरी तोडतो. त्याला आकाशगामिनी विद्या प्राप्त होतं. 24 तास त्या शेठजीच्या घरात नोकरी करणाऱ्या त्या नोकराला नमोकार मंत्रावर श्रद्धा नव्हती, पण नुसता नाव ऐकून त्याच्यावर विश्वास असणाऱ्या त्या अंजन चोराला नमोकार महामंत्रावर निशंकित त्याची श्रद्धा होती, म्हणून त्याला आकाशगामिनी विद्या प्राप्त झाली. तुम्ही आम्ही सांगा किती शंका घेतो, आम्ही पण आहे त्याच्यात, केवळ तुम्ही असं नाही. उद्या सवाल कुंभोजमध्ये परवा दिवशी लई मोठा झाला, लगी माझी छाती फुगत्या. ऐक, माझ्या चातुर्माचा सवाल मोठा झाला, कोण धरलंच नाही, कमी झाला सवाल. कुंभोजवाल्यांचं माझ्यावर प्रेमच नाही, कुंभोजवाले सवालच धरले नाहीत. पण आचार्य सांगतात जास्त आणि कमीवर काही संबंध नाही, पैशावर संबंध नाही. ज्याचं पुण्य आहे, ज्याचं भाग्य आहे, तो भाग घेतो. श्रीमंत लोक एखाद्या वेळी बघत बसतील, गरीबच 2-3 लाखाला घेऊन जातो. पैशावर सवाल मिळत नाही, पुण्य आणि भाग्य लागतंय, त्या भाग्यावर सगळं आहे. आणि हे ज्याला माहीत आहे, असा निशंकित कोण असतो, तो आपली श्रद्धा धर्मासाठी, देवशास्त्र गुरूंच्या सेवेसाठी समर्पित करतो. आजच पेपरला आले बघा, मला सवय आहे बाबा रोज 10 मिनटं पेपर वाचायची. मी काही चुकलो तरी चुरून चुकत नाही, ओपन चुकतो मी. आज एक पेपरला आले एक महिलेचं 49 लाख रुपये, लाख आहे काय कुठे माझ्या लक्षात येईना, 49 लाख धरा, राहू दे, आपण कोटीत मोजणे एवढे आपण मोठं महाराज, आम्ही पण तेवढं मोठं नाही आणि तुम्ही पण तेवढं मोठं, लाखात आपण जाऊया. 49 लाख रुपये तिजोरीत ठेवली ती, आणि तिला वाळवी लागून 49 पैसे सुद्धा शिल्लक राहिले. आले पुढारी पेपरला, तुम्ही शेवटून दुसऱ्या नंबरच्या पेपरवर बघा, आजच्या पेपरमध्ये वाळवी लागून पैसे गेलं, आणि त्या बाईचं चित्र रडत बसलेलं तिथं. ती चित्र यायचं असेल, पण रडत बसलेली बाई दाखवली. असंच होणार आहे आपलं. कुठं सवालाला 1-2 लाख रुपये घालायचं, कुठं मंदिराच्या बांधकामाला द्यायचं, कुठं हॉस्पिटलला द्यायचं, कुठं हे करायचं, पुढं पोरांचं काय, पुढं आपल्या परिवाराचं काय नाही, किती ठेवायचं आहे तेवढं ठेवा, पण निशंकित सम्यक दर्शन ठेवा. तुमचे संस्कार जर व्यवस्थित असतील तर पोरं त्याला ठेवणार आहेत. तुमचे संस्कार व्यवस्थित नसतील तर 10 चिजोऱ्या भरून पैसे ठेवा, त्यातले 1 रुपये
त्या पोरग्याला धर्मासाठी वापरणार नाही, शिल्लक राहणार नाही. आणि संस्कार जर तुमचे व्यवस्थित मुलांच्यावर असतील तर पैसे मिळवून ठेवायची गरजच नाही, पैसे मिळवून पोरगं तुम्हाला सांभाळेल. कुपुत होतो का धनसंचय, सुपुत होतो का धनसंचय. कुपुत्र असेल तरी धनसंचय करून ठेवायची गरज नाही, कारण तुम्ही कितीही धनसंचय करून ठेवा ते इकडं तिकडं घालून ते गटरीकडं झोपूनच संपवणार आहे. आणि सुपुत होतो का धनसंचय, सुपुत्र जर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फार धनसंचय करून ठेवण्याची गरज नाही, कारण जो सुपुत्र असतो तो बाप कमाईवर जगत नसतो, आप कमाईवर आई बापाला जगवत असतो. हे सुपुत्राचं लक्षण असते, लक्षात ठेवा. आपण आपले संस्कार मुलांच्यावर सुरक्षित ठेवायला पाहिजेत. मुलांच्यासाठी धनसंपत्ती फार सुरक्षित ठेवून धर्म सोडून, कर्तव्य सोडून, जबाबदाऱ्या सोडून नुसता रात्रंदिवस कष्ट, काबाड कष्ट करून 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 कितीही ठेवा, अचानक गेलासा तर धर्माला पण नाही, तर तुम्हाला पण नाही, ना धर्माला नाही, ना आपल्याला नाही. आणि मागं ठेवलं त्यांनी काही व्यवस्थित ठेवत नाही, कारण तुम्ही त्यांना दाखवला आहे पैसे बांधून ठेवायचे असतात. आई वडिलांचे संस्कार तो बरोबर ठेवतो. एक तो पण तसा कंजूसच होणार नसेल. जन्मल्यापासून माझ्या आईबापांनी मला काही दिलंच नाही, आताच एकदा चैनी करून घालूया म्हणून तो पण चैनी करायला चालू करा. आणि या दोन्ही गोष्टी स्वतःच्या आयुष्यासाठी बाधक आहेत, बाधक आहेत, लक्षात ठेव. 2008 नंतर आचार्यांचा कुठला चातुर्मास झाला आहे असं मला वाटत नाही. मधी झाला असलं तर काय माहीत नाही. मग 17-18 वर्षानंतर आपल्यात एक चातुर्मास, संघाचा चातुर्मास व्हायला लागलेला आहे. त्याचा किती आनंद आपल्याला घेतला पाहिजे. म्हणजे आचार्य सहित आहेत म्हणून मी संघ म्हणतो. मुनी महाराजांचे तुमच्या 2-3 चातुर्मास मधी झालेत, तो भाग वेगळा, पण आचार्य सहित मुनी महाराज आहेत म्हणून संघ म्हणतो मी. शंका असली नसली पाहिजे आपल्या मनामध्ये, इतकी निशंकित. तसं ते महामुनिराज निशंकित प्रतंच्या आपल्या धर्मरूपी धनुष्याला लावलेले आहेत. ती दोरी निशंकित आहे. आणि मग त्या निशंकित दोरीला ओढून बाण कसला आहे, त्याला रत्नत्रय रूपी बाण आहे. कुठलं बाण आहे? रत्नत्रय रूपी बाणांची वर्षा, भोकऱ्यांची नवा, म्हणजे असं बाण, धनुष्य बाणातली वर्षा. वर्षा म्हणजे पाऊस, बाणांचा पाऊस. कुठल्या? रत्नत्रय रूपी बाणांचा पाऊस करत ते शत्रूचा पराजय करतात आणि मोक्षरूपी राज्य प्राप्त करून घेतात. आणि समस्त सेनाबरोबर मोहरूपी शत्रूला, कुणाला? खरा शत्रू कोण आहे आपला? ऐकू येत नाही. आणि सगळ्यात जवळ कोण आहे आपल्या? सांगा. मोग्यांबू खुश हुआ. आजी, सगळ्यात जवळचं कोण आहे? आपल्या मोह आहे. आणि सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? मोह आहे. आपल्यासारखी विद्वान कोण असतील का? कोब्रा किंग सापाला मित्र म्हणून आपल्या खिशात ठेवून आणि काही चावा लागले म्हणून खाजळत बसणार आपल्यासारखे हुशार कोण असतील? सगळ्यात विषारी मोह आहे. सगळ्यात मोठा शत्रू आपला मोह आहे. आणि तो 24 तास आमच्या हृदयात आहे, आमच्या जीवनात आहे. आणि त्याच्या सहित आम्ही धर्म करायला लागलोय. मग आपलं कल्याण कसं होणार सांगा? कसं होणार? किमान इथं आल्यावर तर 1 तासभर सोडायला पाहिजे. सगळ्या विश्वाचा त्याग करून ज्यांनी विश्वविजेते झाले, त्या भगवंतांच्या पूजेला येताना सुद्धा तुमच्याजवळ मोबाईल असतो. खरं आहे काय खोटं आहे? विश्वविजेता होण्याच्या भावनेनं सगळ्या पंचेंद्रिय सुखांचा त्याग करून जे मुनी महाराज झाले,
त्यांना आहार द्यायला येताना सुद्धा 10 मिनटं तुमच्या मोबाईलचा त्याग होत नाही, मग नुसतं तोंडानं म्हणून काय उपयोग आहे? वंदे तद्गुण लब्धे, वंदे तद्गुण लब्धे. भगवान तुझ्यासारख्या गुणांची मला प्राप्ती होऊ दे, तुमच्यासारख्या गुणांची मला प्राप्ती होऊ दे, नुसतं तोंडानं म्हणून होणार आहे? भगवंतांच्याकडं गुणांचा समुद्र आहे, निदान आमच्या पेला तर असू दे आहे आपल्याकडं. एक अर्धा तास मंदिरला येताना, स्वाध्यायाला येताना, प्रवचनला येताना, मुनी महाराजांच्या आहारला जाताना आपला अर्धा तास, तासभर आपण त्या मोबाईलचा, त्या जगाचा, त्या परिवाराचा, त्या मोहाचा त्याग करून होतो. बस्तीतनं घराकडे जाताना कधी तुमच्या मैत्रिणीला म्हटला 1 तासात येतो परत म्हणून? ऐकू येत नाही सांगा? मंदिराकडून घराकडे जाताना तुम्हाला सांगताय काय कुणाला 1 तासात येतो, 2 तासात येतो, उद्या येतो? सांगत नाही. पण घरातनं मंदिराकडे येताना घरातल्या सगळ्यांना सांगतो 5 मिनिटात येतो. खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. आता मला लई संस्कृत आणि गाता बिता पाठ नाही तो, तेवढा काय मी शहाणा नाही, आणि तुम्ही पण तेवढं शहाणा नाही म्हणूनच मला बोलवलं आहे. तुम्ही पण लई शहाणा असतं तर शाण्या महाराजांना, तुम्ही पण ज्ञानी असता तर ज्ञानी महाराजांना बोलवलं असता. तुम्हाला पण ज्ञान कमी आहे, मला पण म्हणे, मग आपल्या दोघांचं कुंडली जुळत्या म्हणून आपलं बोलवून आणलाय तुम्ही. खरंच काय? असं तोंडानं बोलला तेवढं कर्तृत्वात करा. 4 महिन्यात ताई म्हणत्या तुम्ही फार ज्ञानी आहे, आम्हालाही ज्ञानी व्हायचं आहे म्हणून तुम्हाला आणलोय. तर ज्ञानी व्हायसाठी सगळ्यात पहिलं आपल्याला निदान इथं 10 मिनटं या. किती मिनटं म्हणून तुम्ही? 10 मिनटं या, पण 100% इथंच या. येताना 100% या. कुठलाही घरचा विकल्प, पाहुण्या बहीणचा विकल्प, परिवाराचा विकल्प कुठलाही करू नका. हे 10 मिनटं तुम्हाला नुसता ज्ञानी नव्हे, हे 10 मिनटं तुम्हाला ध्यानी बनवून महाज्ञानी बनवल्याशिवाय ते 10 मिनटं राहणार नाहीत. पण त्या 10 मिनटामध्ये आपण निशंकित इथं असलं पाहिजे, 100% इथं असलं पाहिजे. हेच आहे, लक्षात ठेवा. दोघं तुम्ही नवरा बायको बोलत बसला संध्याकाळी कट्ट्यावर, कुठं झाडाखाली, बागेत, आजूबाजूला किती मोठ्यानं हॉर्न वाजत गेलं गाडी, तुम्हाला कळते नाही? खरं सांगायचं, कळते नाही. पण नुसता खाली ठेवलेला मोबाईल सायलेंटमधला गुरु केला तरी प्रवचनात लक्ष त्याच्याकडे जात. मग आता तुम्ही ज्ञानी कसं ज्ञानी होणार आम्ही? सांगा, कसं आम्ही ध्यानी? खरं काय खोटं? हेच आम्हाला एवढं दिवस धर्म करून पण तुम्ही नव्हे, मी पण आहे त्याच्यात. मी तुम्हाला म्हणतोय असं समजू नका. तुम्हाला शिकवतोय ते 100% माझ्याकडे असतं तर मी तुम्हाला सांगायला आलोच नसतो. तुम्हाला सांगत सांगत मी स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करायला लागलो. जर आम्ही तेवढं मग्न जर असतो, सगळं असतो, मी तुम्हाला इथं सांगत बसलोच नसतो. ह्या चंचल मनाला स्थिर करणं म्हणजे धर्म आहे. अस्थिर मनाला स्थिर करणं म्हणजे धर्म आहे. या विचारांच्या मध्ये एकाग्रता आणणं म्हणजे धर्म आहे. धर्माची व्याख्या तांदूळ, बदाम आणि लवंग भगवंतांच्या पुढे ठेवणं म्हणजे ते धर्म नव्हे, ती क्रिया आहे. त्या क्रियेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते. जसं मी पिंची कमांडर घेतलो तरी पण सामायिक तेच करणार आहे, आणि पिंची कमंडल 5 फूट लांब असलं तरी मी सामायिक तेच करणार आहे. माझ्या सामायिकात काही बदल होणार नाही. पण पिंची कमंडल जर माझ्याजवळ असेल तर हे महामुनिराज आहेत, हे संकल्पपूर्वक साधू बनलेले आहेत, म्हणून तुमच्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल आदर निर्माण होईल. आणि मी असंच पिंची कमंडल न घेता नुसता कपडे काढून कोण जरी किती जरी बसला तर त्याला लोक कुणीही पाया पडणं, हे बाहेरचं लांछन आहे, धर्मात्म्याचं चिन्ह आहे.
तसं तुम्ही परिणामपूर्वक पूजा करावी म्हणून द्रव्य आधार आहे. आधार कधी ध्येय होऊ शकत नाही. ध्येय आत आहे. त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी फक्त आधार आहे, लक्षात ठेवा. त्या आधारालाच आम्ही ध्येय समजून बसलो, ते आधारालाच आम्ही आमचं जीवन समजून बसलो, तर आयुष्यभर आपण पूजा करतच बसणार आहे, काही करणार नाही. काल आमच्या ताई ते सूत्रसंचालन करताना काहीतरी एक शब्द त्यांच्या तोंडातनं गेला. लक्षात ठेवा, परिणाम ज्यावेळी चांगले असतात, भाव ज्यावेळी चांगले असतात, त्यावेळी शास्त्रात लिहिलं आहे, याचा अर्थ उद्यापासून तेच करू नका, तेवढे भाव उज्ज्वल पण असावे लागतात. शास्त्रात सांगितलं मका चढवल्यावर सुद्धा त्याचे रत्न झाले. परिणाम चांगले असतील ना, शब्दाचा काही संबंध येत नाही. एक गाव होतं, गाव कोणतं? कुंभोज. आणि कुंभोज गाव अत्यंत धार्मिक, चांगलं. शोधून सुद्धा असं गाव मिळणार म्हणूनच मी इथं आलोय. मग आमच्या त्या अंकुशचा मुलगा, काय नाव त्याचं? स्वराज. स्वराज ना, हां स्वराज. तो महाराजांचं प्रवचन ऐकला. त्या दिवशी येताना 24 तारखेला महाराजांचं बोट धरून मंदिरात आला. त्या मिरवणुकीत फिरला. महाराजी त्याला म्हणले, रोज मंदिरला यायचं, रोज मंदिरला यायचं. म्हणजे तू आलास की तुझा बाबा पण आपोआप येतोय, रोज मंदिरला यायचं. त्याला ते पटलं, त्या लहान मुलाला. तो रोज या लागला मंदिरला. या लागला, भगवंतांच्या पुढं हात जोडणार, ABCDEFGH असं सगळं म्हणणार आणि तो निघून जाणार. असं रोज सगळं म्हणणार आणि निघून जाणार. मग तुमच्यासारखी धार्मिक बाई पहिल्यापासून धर्म करून असलेली ती 1 दिवस ऐकली, 2 दिवस ऐकली, 3ऱ्या दिवशी म्हणली, स्वराज तुला काय अक्कल आहे काय? काय झालं काकी, काय झालं? अरे देवापुढं नमोकार मंत्र म्हणायचं असतंय, ABCD काय म्हणा लागलायस? ते स्वराज शांतपणे उत्तर दिला, काकी तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आमचे आदिनाथ भगवान एवढे चांगले आहेत, आमचे पार्श्वनाथ भगवान एवढे चांगले आहेत, आमचे महावीर भगवान एवढे चांगले आहेत. त्या नमोकार मंत्रामध्ये A पासून Z पर्यंतच अक्षर आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे अक्षर कुठले नाहीत. त्यामुळं आमचं भगवान एवढे चांगले, त्यांना पाहिजे तेवढे अक्षर घेतात, नको असणारे अक्षर सोडू देतात. माझ्या आणि भगवंतांच्या मध्ये तुम्ही टेन्शन घ्यायचं काय काम? बरं आहे का चुकीचं आहे? तसं हे प्राथमिक भूमिकेमध्ये आचार्यश्रींनी मूकमाटीमध्ये सांगितलं, आज तुम्ही सगळीजण अत्यंत सुगरण आहात, तुमचा स्वयंपाक अत्यंत सुंदर करता, चांगलं करता, सगळं करता, पण पहिली भाकरी ज्या दिवशी केला त्या दिवशी कच्ची होती का नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. कच्ची राहिली का नाही? करपली का नाही? काय नाहीच. अगदी चांगली केला नाही ना? त्यावेळी तुमच्या आईनं तुम्हाला समजावून घेतली. इकडे कुंभोजमध्ये येऊन करायला शिकला असला तर तुमच्या नवऱ्याच्या आईनं समजावून, आईच म्हणायचं, मी सासू बिसू काय म्हणत. एक तर तुमची आई समजावून घेतली, नाही तर तुमच्या नवऱ्याच्या आईनं समजावून घेतली आणि समजावून सांगितली, म्हणून तुम्ही आज एवढं सुगरण चांगलं स्वयंपाक करण्यामध्ये तयार झाला. तुमची पहिली भाकरी करपली आणि कच्ची राहिली, त्या दिवशी तुमच्या आईने एक गालावर भाकरी उठवली असती तर तुम्ही शिकला असता असा नाही. त्यामुळं आज ह्या ज्या महिला आहेत, ही मुली आहेत, ही मुलं आहेत, ह्या चातुर्मासामध्ये प्रत्येकजण बोलणारा काय पहिल्यापासूनच सवय असं नाही, प्रयत्न करायला लागलेत, त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायला लागलेत, त्यांना हे शिकायचं आहे, सगळं समजावून घ्यायचं आहे. तर तुमचं निशंकित श्रद्धा त्या बोलणाऱ्या वक्त्यावर असलं पाहिजे की तिचे भाव चांगले आहेत, शब्द चुकले तर चुकू देत. मग भगवान आमच्या स्वराजचे ABCDतले पाहिजे ते शब्द घेऊ शकतात.
तर मी त्याच भगवंतांचा अनुयायी आहे. मी त्या मातेचे जे शब्द पाहिजेत तेच तेवढं घेऊन मी तिला चांगला आशीर्वाद, भविष्यातला एक चांगला वक्ता होण्याचा आशीर्वाद देऊ शकत नाही का? सांगा. चुकू दे, आपण स्वीकारलं पाहिजे. तुम्ही लोकांनी उलट त्यांना शाबासकी दिली पाहिजे. हे काय शब्द बोललीस तू आज, किती मस्त सूत्रसंचालन केलीस, तुझ्यासारखं मला पण यायला पाहिजे. बघा, त्यांच्या मनामध्ये श्रद्धा वाढत जाते. म्हणून श्रद्धेशिवाय ह्या जगात काही नाही. म्हणून जो पाऊस आहे, पाऊस कशाचा पडला पाहिजे? रत्नत्रय रूपी बाणांचा पाऊस करून जो मोहरूपी शत्रू आहे त्या शत्रूचा नाश. शत्रूपासून आपली चर्चा चालू आहे. मोहरूपी शत्रू, ज्याला आम्ही शत्रू म्हणा लागलोय, त्या शत्रूला आम्ही काय करायला लागलोय? 24 तास आमच्या जवळ घेऊन बसलोय. कसं आमचं कल्याण होणार सांगा? म्हणून तो मोह थोडा कमी झाला पाहिजे. तदनंतर मोहरूपी महाशत्रु के मर जाने पर उन मुनियों के कर्म रूपी सब शत्रु नष्ट हो जाते हैं और देवों के द्वारा पूज्य वे मुनिराज सदा काल रहने वाले मोक्ष रूपी साम्राज्य को प्राप्त कर लेते हैं. आणि मग त्या मोहरूपी शत्रूंच्यावर विजय मिळवून ते महामुनिराज त्या कर्मरूपी मोहरूपी शत्रूंचा नाश करतात. आणि ते महामुनिराज अत्यंत भक्तिपूर्वक देवांच्या द्वारे पूजनीय होऊन ते मुनिराज सदाकाल, सदाकालचा अर्थ काय होतो? सदैव. सदाकालचा काय अर्थ आहे? सदैव, म्हणजे कधीही त्याचा नाश होणार नाही अशा मोक्षरूपी साम्राज्याला प्राप्त करून घेतात. जर असे मुनिराज भविष्यात आपल्याला व्हायचं असेल तर वर्तमानमध्ये आम्हाला एक चांगले श्रावक, चांगला मनुष्य असं सगळं होऊन आपल्या जीवनामध्ये एक आदर्श जीवन जगण्याची भूमिका तुमची आमची असली पाहिजे. त्यामुळं कर्तव्य करा. श्रावकाचे कर्तव्य श्रावकांनी केले पाहिजेत. मुनी महाराजांचे 6 कर्तव्य मुनी महाराजांनी केले पाहिजेत आणि ते परिणामपूर्वक केले पाहिजेत. त्यामुळं तुम्हाला किती येतं याचा विचार करू नका. जे येतंय ते निर्मळ मनानं निशंकित होऊन भगवंतांच्या पुढं तुम्ही येऊन म्हणायला चालू करा, भक्ती करायला चालू करा. बघा आपल्याला किती जीवनात आनंद येईल आणि आपलं जीवन किती आनंदमय बनल्याशिवाय राहणार नाही. असं जीवनमय आनंदमय जीवन तुमचं आणि आमचं बनू दे. आमच्या रत्नत्रयरूपी, आमच्या धर्मरूपी धनुष्याला अत्यंत सुंदर निशंकित अशी दोरी बांधू दे. रत्नत्रयरूपी बाणांनी आमच्याही मोहरूपी शत्रूंचा नाश होऊ दे आणि शाश्वत साम्राज्य असणाऱ्या मोक्षाची प्राप्ती आम्हालाही होऊ दे आणि तुम्हालाही होऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.